हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. संचित. शब्दार्थ. संचित ह्या शब्दात अर्थाच्या अनेक छटा आहेत आणि तो शब्द त्याप्रमाणे आपल्याकडून वापरलाही जातो. यापैकी आपल्याला या लेखात जी छटा अपेक्षित आहे त्या अर्थीच आपण तो समजून घेणार आहोत. त्याप्रमाणे मर्यादित हेतूने संचित आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये एकमेव हेतू असा आहे की आपल्या जीवनात या संचितामुळे आपल्याला पुनर्जन्मांचे जे फेरे घ्यावे लागतात, जो ताणतणाव निर्माण होतो, जे सुखदुःखाचे डोंगर उभे राहतात किंवा जे कडे निर्माण होतात ते दूर करून आपण सरळ, साधे आणि त्यामुळे सोपे परंतु आनंदमय जीवन जगावे. कारण आनंद हाच आपला स्थायी स्वभाव आहे. त्यासाठीच आपण देह धारण केलेला आहे. त्यासाठीच आपण या विश्वात वास्तव्याला आलेले आहोत. सृष्टीचे निर्माण हीच एक भगवंत श्रींची लीला आहे. तसेच या सृष्टीत ते क्षणोक्षणी लीला करत आहेत आणि पुढेही करत असणार आहेत. तो त्यांचा आनंद आहे. या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी अंशात्मक स्वस्वरूपात त्यांनी आपल्याला येथे या जगात वास्तव्याला पाठविले आहे. देह जीवित राहावा यासाठी त्यांनी आवश्यक ते सर्व उपलब्ध करून दिलेले आहे. या योगे आपण त्या देह जीवित ठेवण्यासाठी उपयोग करून साक्षीत्वाने त्याचा आनंदाचा आस्वाद घेऊन येथील सृष्टी लीलेला, सृजनाला सुकृताची जोड देऊन आपले जीवन सुजलाम सुफलाम करावे. आपल्यासारखाच इतरांनाही आपण आनंद द्यावा, इतरांकडूनही आपण आनंद घ्यावा. अशा प्रकारे आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी ही सृष्टी भरभरून व्यापून जावी. सन अधिक चित. संचित हा शब्द संचय करणे यापासून तयार झाला आहे. सन हा मूळ शब्द मुख्य शब्दाच्या मागे अनेक वेळा वापरला जातो. त्यामुळे मूळ मुख्य शब्द एकटा राहत नाही, त्याला जोड मिळते आणि त्याचा ढाचा बदलतो. उदाहरणार्थ, भाषण म्हणजे एकाने बोलायचे आणि बाकीच्यांनी ते ऐकायचे. परंतु सम अधिक भाषण म्हणजे 2 किंवा त्याहून जास्त व्यक्तींनी एकमेकांजवळ बोलायचे आणि त्याचवेळी एकमेकांना ऐकायचेही. यामधून जोड मिळते आणि त्यांच्यात आदान प्रदान होते, त्यात वाढ होते, त्यात भर होते. वाद याचा अर्थ मतभिन्नते संबंधी चर्चा. परंतु सं अधिक वाद याचा अर्थ चर्चेने मतभिन्नतेतील दुरावा जाऊन एकोपा आला, त्यात जोडणी आली, त्यात वाढ आली. चित याचा अर्थ आहे झाकलेले, साठविलेले, जमविलेले, पूर्ण, व्याप्त इत्यादी. हा शब्द चित या शब्दावरून तयार झालेला आहे. चित म्हणजे विचार, जो त्यामुळे होतो ती बुद्धी, ते करणारे मन, विशेष करून बाह्य मन, त्यामुळे मिळणारे ज्ञान, याचे चैतन्य इत्यादी अन्य अनेक अर्थही आहेत. आपल्यासाठी जे अर्थ पुरेसे आहेत त्याखाली मुद्दाम अधोरेखन केले आहे. संची अधिक त. आपल्याला येथे विशेष करून संची अधिक त यामधील त समजावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण प्रथम संचय हा शब्द समजावून घेऊ. संचय यातील संच म्हणजे अनेकविध वस्तू एकत्र करणे. संच करणे हे क्रियापद आहे. यामुळे संचय या शब्दाची फोड संच अधिक अय, य अशी आहे. य हा प्रत्यय आहे. य म्हणजे अनेक वस्तू संच करणे म्हणजे जमविणे. य प्रत्ययामुळे संचय याचा अर्थ मुद्दाम, जाणून बुजून साठविणे. या साठविण्यात विविधता असते. याचप्रमाणे संचित या त हा प्रत्यय आहे. या त प्रत्ययामुळे संचित हा शब्द काही निराळा अर्थ ध्वनित करतो.
संचित म्हणजे आपल्यामुळेच परंतु आपल्या नकळत आपोआप साचत गेलेले, या साचविण्यात विविधता असते. संचित. आता यावरून आपल्याला संचित हा शब्द समजावून घ्यायचा आहे. वरील शब्दार्थावरून संचित याचा अर्थ होतो चित्तात, बाह्य मनात सतत एकात एक, सतत एकावर एक साठत गेलेले, जमलेले विचार. या साचविण्यात विविधता असते. आपण अनेक विचार मनातल्या मनात करत असतो. त्यापैकी फार थोडे विचार प्रत्यक्ष कृतीत येतात. उरलेल्या विचारांपैकी अनेक विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावेत असे आपल्याला वाटले तरी तसे प्रत्यक्षात होत नाही. त्यांचा उपभोग प्रत्यक्ष कृतीने न घेतल्यामुळे या विचारांना अतृप्त राहिलेले उपभोग असे म्हणतात. यामुळे संचित याचा अर्थ अतृप्त असलेले उपभोग. यात वाढ होणे असा अर्थ आहे. याचा अर्थ अतृप्त, चित्त, उपभोग सतत वाढत जाणारे, साचत जातात. हे असे जन्मोजन्मी मुक्ती मिळेपर्यंत सुरूच राहते. यामुळे मुक्ती मिळण्यासाठी असे संचित नष्ट व्हावे लागते, करावे लागते. संचित आपोआप साचत असले तरी ते नष्ट करण्यासाठी मात्र आपल्याला मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. संचित उपभोग सूक्ष्म आहेत आणि यामुळे संचित नष्ट करण्यासाठी सद्गुरू, अध्यात्म, सत्संग अशा उपायांना अन्य पर्याय नाही. हे सविस्तर समजून घेण्यासाठी आपण करत असलेला संचय जाणून घेऊ. 3 प्रकारचा संचय. सर्वसाधारणपणे आपण 3 प्रकारचा संचय करत असतो. यात काही संचय आपण मुद्दाम करतो तर काही संचय आपल्याही नकळत आपोआप होत असतात. वस्तुजगत संग्रह. पहिला संग्रह म्हणजे आपण भौतिक वस्तुजगत, सोने, नाणे, धन, संपत्ती, पैसा, अडका, स्थावर जंगम मालमत्ता इत्यादी इत्यादी मिळवत असतो. कारण यांचा विनियोग करून आपल्याला जीवित राहण्यासाठी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा, सामान सुमान, इतर सुविधा आपण खरेदी करू शकतो किंवा अन्य प्रकारे आपण उपलब्ध करू शकतो, आपण निर्माण करू शकतो. त्याचा विनियोग करून झाला की जे उरते ते आपल्याकडे संचित होते. यामधून असे वस्तुजगत, धनसंपत्ती साचविण्याकडे आपला ओढा तयार होतो. अडीअडचणीला उपयोग व्हावा यासाठी आपण धनसंपत्तीचा संचय करतो. पुढील भावी पिढीला आपल्याप्रमाणे धनसंचयासाठी कष्ट होऊ नयेत या किंवा अशा कारणाने आपल्याला शक्य असेल तेवढा आपण जास्तीत जास्त धनसंचय त्यांच्यासाठी करत असतो. अर्थात आपणही त्याचा उपभोग घेत असतो. संचय करण्याची वृत्ती तयार होते, त्याचे व्यसन निर्माण होते. यामुळे आपण सतत संचय करत राहतो. आता संचय करायचा म्हणून संचय करत राहतो. अर्थात काही कारणाने मुद्दाम किंवा नको तो किंवा अचानक अनपेक्षितपणे धनसंपत्ती खर्च होते, वस्तुजगत वापरले जाते, वाया जाते आणि आपले संचित कमी होते. लोकसंग्रह. दुसरा संग्रह आपण लोकांचा करतो. आपण लोकसंग्रह, जनसंग्रह करतो. आपले कुटुंबीय, नातेवाईक, आप्त, स्वकीय अशा व्यक्तींशी आपण बालपणापासून दाट परिचय असतो. कारण परत्वे किंवा विनाकारण मुद्दामून सहज म्हणून आपण एकमेकांना भेटत असतो. तसेच आपण समाजात राहत असतो. तेथे अनेक जणांजवळ काही ना काही कारणाने संबंध येतो, ओळख वाढते, व्यवहार जमला, स्वभाव जमला तर नैमित्तिक भेटीचे नियमित भेटीत रूपांतर होते. अशा प्रकारे लोकांचा आपल्याकडे संग्रह होतो. जनसंग्रहामुळे आपल्याला मान सन्मान, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळते. यामुळे आपला अहंकार सुखावतो, मनस्वास्थ्य मिळते. तसेच इतरांच्या ओळखीमुळे आपले भौतिक आयुष्य सुकर होते, आपली कामे होतात. यामधून चरितार्थासाठी हातभार लागतो. याचा परिणाम म्हणून आपण लोकांमध्ये रमू लागतो. आपण समाजाभिमुख होतो. आपल्याला समाजात असण्याचे व्यसन जडते.
हे व्यसन इतके पराकोटीला जाते की त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबियांचीही पर्वा असत नाही. अनेक वेळा याचे पर्यावसन राजकारणी होण्यात होते. आपण सार्वजनिक कामे करू लागतो. अर्थात मान सन्मान मिळाला की अपमान वाट्याला येतोच येतो. परंतु असे जनसंपर्क करणारे अशा अपमानालाही सरावतात आणि सोयीस्करपणे तिकडे दुर्लक्ष करायला ते शिकतात. असे चालायचेच असे म्हणत हसण्यावारी नेतात. राजकारणात कोणीही कायमकरता शत्रू नाही आणि कायमकरिता मित्रही नाही असे तत्त्वज्ञान शिकवतात. मृत्यू, विसंवाद इत्यादी अशा काही कारणाने या संग्रहामधून काही जण कमी होतात. विचार संग्रह. आपण एखाद्या विषयाचे ज्ञानार्जन करताना, वाचन, मनन, चिंतन करताना, कृती करताना, व्यवहार करताना, समाजात वावर करताना इत्यादी कारणाने अनेकविध गोष्टींवर विचार करत असतो. यासाठी आपल्याला बुद्धी, स्मृतीची सतत मदत होत असते. यात अतिउत्साहाने सर्वात पुढे आपले ते नाठाळ मन असते. यासाठी आपल्याला नको इतके ते सतत प्रोत्साहित करत असते. कारण विचार हेच त्याच्या जन्माचे आणि अस्तित्वाचेही कारण असते. आपण अनेक वेळा मुद्दाम विचार करत असतो. काही वेळा आपण सहजच बसलेला असतो आणि आपल्यात विचारचक्र सुरू होते. काही वेळा काही प्रसंग आपल्याला विचार करायला शिकवतात. काही वेळा इतरे जण आपल्याला ज्ञानामृत पाजतात. हे विचार आपल्या स्मृतीमध्ये जतन होतात. त्यांचा संग्रह तयार होतो. अनेक वेळा आपण हे विचार कृती करताना स्मृतीमधून आठवून वापरतो. काही वेळा आपल्याही नकळत आपल्याला आपले विचार आठवतात. विचार सहसा नष्ट होत नाहीत. स्मृतिभ्रंश, वार्धक्य इत्यादी कारणाने आपल्याला ते समयोचित आठवत नाहीत. परंतु ते आपल्या स्मृतीमध्ये कायम असतात. कधी विचार नको तेव्हा आठवतात. असे विचार भौतिक उपायांनी नष्ट होत नाहीत. ते आध्यात्मिक उपाय करूनच कायमकरिता घालवावे लागतात. संचयाचा परिणाम. दुर्गम आजार. संचय आपल्या जीवनावर फार दूरगामी परिणाम करत असतो. आपल्याला रोगी करत असतो. हा परिणाम आणि त्यामुळे झालेला रोग अतिसूक्ष्म असतो. तो सहज लक्षात येत नाही. आपण यामुळे आजारी झालो तरीही आपल्या आजाराचे हे कारण आहे हेच अनेक जणांना समजत नाही. इतकेच काय तर आपण आजारी आहोत हेही लक्षात येत नाही. कारण अशामुळे झालेला आजार देहाला होत नाही, तो मनालाही होत नाही, तर तो त्याही पलीकडे दुर्गम असतो. हे सहजासहजी जाणवणे, लक्षात येणे शक्य नसते. सर्वसाधारणपणे मनुष्य मुळातच भौतिक आयुष्य जगत असतो. बहुतेक जणांना भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत नको इतके गुंतल्यामुळे आपण वास्तवात आध्यात्मिक जीवन जगायचे असते याचा पत्ताच नसतो. वास्तवात आपण भौतिक आयुष्याने देहधर्म साध्य करायचा असतो आणि आध्यात्मिक जीवन जगायचे असते. भौतिक आयुष्य फक्त देह जीवित ठेवण्यासाठी आणि तितकेच वापरायचे असते, ते जगायचे नसते. त्यासाठी आपला देह धारण केलेला नसतो, त्यासाठी तो तयार केलेला नसतो, ती त्याची क्षमता नसते. आपण या विश्वात परमात्म्याचा अंश म्हणून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आलेले आहोत. त्यासाठी योग्य असा देह आपण धारण केलेला आहे ही जाण आपल्याला नसते आणि यामुळे कसे होते ते पाहण्यासारखे आहे. संग्रहाचे शिकारी. आपण धनसंपत्ती मिळवितो, त्याचा उपयोग करून अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करतो. देहधर्माला उपयोगी अशा वस्तू जगताचा वापर करतो. काही वेळा आपल्याकडे काही वस्तू हव्या असतात आणि त्या क्षणी आपल्याकडे त्यासाठी धन नसते. अशा वेळी आपली फार पंचाईत होते. यापासून आपण धडा गिरवितो आणि आयत्या वेळी उपयोगी व्हावे म्हणून आपण धनाचा संचय करतो. अशा प्रकारे धनाचा संचय केला की तो किती करावा याचा आपल्याला पोच राहत नाही. पुढे पुढे धनसंचय इतका होतो की तो आपल्याला आयत्या वेळी लागणाऱ्या धनापेक्षा कितीतरी जास्त असतो. मग अशा धनाचा उपयोग करून आपण अनावश्यक परंतु आरामदायक चैनीच्या वस्तू खरेदी करतो. त्यांचा उपभोग घेतो, याचा अहंकार निर्माण होतो.
आता आपण नवीन धडा गिरवितो. धन साचवा आणि जगतात असलेल्या सर्व वस्तू खरेदी करून उपभोगा. यामधून आपण आता आपल्या स्वतःच्या पलीकडे आपल्या अपत्यांचा विचार करू लागतो. आता धनसंग्रह अपत्यांसाठी करणे सुरू होते. अर्थातच येथे धनसंचय याचा अर्थ सोने, नाणे, धनसंपत्ती, पैसा, अडका, स्थावर जंगम मालमत्ता इत्यादी. पुढील 7 पिढ्यांची सोय झाली तरी हे संग्रह करणे थांबत नाही. कारण आता आपल्याही नकळत आपण धनसंग्रह करायचा म्हणून धन मिळवत नाही, तर एक व्यसन म्हणून धन मिळवू लागतो. आता धन मिळविण्याच्या व्यसनामुळे धन कसे मिळवावे याचे तारतम्य राहत नाही. कसेही करून धन मिळविले जाते, कारण श्रीमंत ही बिरुदावली आपला अहंकार फुलवीत असते. यामधून प्रमादांची मालिका सुरू होते. येथे 2 प्रकाराने या दुर्धर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होतो. अनावश्यक उपभोग. आपण धनसंग्रह करून नवनवीन वस्तू जगत आणतो आणि त्याचा यथेच्छ उपभोग घेतो. असे उपभोग आपल्या देहासाठी नसतात. आपण हे असे उपभोग घ्यावेत अशी नियतीची अपेक्षा नसते. यामुळे आपण यमधर्माच्या योगधर्माच्या विरुद्ध आचरण करतो. हे अनैसर्गिक असते. असे उपभोग अनावश्यक असतात. याची शिक्षा म्हणून आपल्याला नरकयातना उपभोगाव्या लागतात. आता अशा नरकयातना उपभोगण्यासाठी हा सद्य देह योग्य नसतो, म्हणून हे असे उपभोग स्मृतीमध्ये संचित होतात. हाच तो देह आणि मन या पलीकडील दुर्गम रोग असतो. आपल्याला हा संचिताचा रोग झाला आहे हे समजतही नाही. कारण तो रोग जेव्हा जडतो तेव्हा देहाला किंवा मनाला किंचितही यातना होत नाही. अतृप्त उसासे. आपल्याला एखादा उपभोग घ्यायची सर्वतोपरी पूर्ण क्षमता असते, परंतु असे काही घडते की आपण तो उपभोग घेऊ शकत नाही. अशा वेळी आपल्यात त्या उपभोगांचे विचार रेंगाळतात. असे रेंगाळलेले विचार स्मृतीमध्ये कोरले जातात आणि तेथे ते संचित होतात. किंवा केवळ देहाची साथ नसल्यामुळे आपल्याला एखादा उपभोग घेता येत नाही. अशा वेळी आपल्यात त्या उपभोगांचे विचार रेंगाळतात. असे रेंगाळलेले विचार स्मृतीमध्ये कोरले जातात आणि तेथे ते संचित होतात. हाच तो देह आणि मन या पलीकडील दुर्धर रोग आहे. आपल्याला हा संचिताचा रोग झाला आहे हे समजतही नाही. कारण तो रोग जेव्हा जडतो तेव्हा देहाला किंवा मनाला किंचितही यातना होत नाही. 3 संग्रहांपैकी धनसंग्रहापासून दुर्धर रोग कसा होतो हे आपण सविस्तरपणे पाहिले. याचप्रमाणे इतर 2 संग्रह समजून घ्यावेत. आपण अनेक विविध स्वभावांच्या लोकांचा संग्रह केलेला असतो. यांच्याजवळ आपले भिन्न प्रकारचे संबंध असतात. यातील अनेक जण आपल्या अगदी जवळचे झालेले असतात किंवा काही जण दुरावलेले असतात. अशांची आणि अशांबद्दलची माया ममता आपल्याला अनेकार्थी त्रासदायक होते. त्यांच्याबद्दलच्या भावभावना स्मृतीमधून जाता जात नाहीत. काहींना भेटावेसे वाटते तर काही जणांचा सूड घ्यावा असे वाटते. प्रत्यक्षात यातील काहीही होत नाही. तेथे या भावना संचित होतात. याचा उपभोग तयार होतो. हाच तो देह आणि मन या पलीकडील दुर्धर रोग आहे. आपल्याला हा संचिताचा रोग झाला आहे हे समजतही नाही. तसेच आपण विचारांचा संग्रह केलेला असतो. कोणी काही करू लागले की आपल्याला आपल्या विचारांचा संग्रह गप्प शांत बसू देत नाही. आपला काहीही संबंध नसताना आपण त्या कामात विनाकारण लुडबुड करू लागतो. यामुळे आपल्यात उपभोग तयार होतात किंवा आपण एकटे असलो की आपली ही विचारांची पोतडी आपोआप उघडते आणि आपण आपल्या मनात चलत चित्रफित सुरू करतो. विनाकारण स्मृती चाळविल्या जातात. यामुळे आपल्यात उपभोग तयार होतात. हाच तो देह आणि मन या पलीकडील दुर्धर रोग असतो. आपल्याला हा संचिताचा रोग झाला आहे हे समजतही नाही. अशा प्रकारे आपण आपल्यातील संग्रहामुळे उपभोगांच्या न संपणाऱ्या चक्रव्यूहात अडकतो. आपल्याला संचिताचा दुर्धर रोग जडतो. आपण या रोगाचे शिकारी होतो.
हरिओम.